नमस्कार मित्रांनो, मी MH44 AR ब्लॉगर. तर तुम्हाला मी मागील भागामध्ये सांगितलं होतं की फोटोग्राफीविषयी तुम्हाला मी थोडीफार माहिती सांगेन. तर फोटोग्राफी व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल किती लागेल? स्टार्ट आपण इथून करूया की फोटोग्राफी जर व्यवसाय तुम्हाला खरंच चालू करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला भांडवल किती लागेल, ते आपल्याला पहिल्यांदा समजलं पाहिजे. तर ठीक आहे, तुम्हाला मी सांगाल की फोटोग्राफी क्षेत्र चालू करण्यासाठी, फोटोग्राफी हा व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला मिनिमम एक कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये आपल्याला स्टार्टिंग आपल्याला बॅलन्स लागेल, म्हणजे भांडवल लागेल. तर त्यामध्ये पहिलं एक 10 वर्षाखाली एक होतं 2.5 ते 3 लाखामध्ये एक चांगल्यापैकी आपल्याला धंदा चालू करता येत होता. पण आता नवीन काय झाले माहिती आहे का मित्रांनो, की नवनवीन कॅमेरे अपडेट, नंतर नवनवीन अशा भरपूर फोटोग्राफी क्षेत्रामध्ये असे नवीन भरपूर प्रोडक्ट निघालेत आहेत. त्यामुळं फोटोग्राफी क्षेत्रही चालू करायचं जरी म्हणलं तरी कमीत कमी आपलं मिनिमम 6 ते 7 लाख रुपये आपल्याला आपलं बॅलन्स पाहिजे, म्हणजे भांडवल पाहिजे. तर हे भांडवल जमा केल्याच्यानंतर आपल्याला की आपलं कौशल्य कसं आहे, पुन्हा नंतर आपली स्किल कशी, आपल्याला बोलण्याची टॅक्ट आली पाहिजे, कस्टमर हँडल कसं करायचं, कस्टमर वळवायचं कसं, हे आपल्याला पूर्ण त्याची माहिती आली पाहिजे. तर फोटोग्राफी शॉप टाकण्यासाठी फर्निचर्स, नंतर त्यामध्ये लागणाऱ्या वस्तू, त्यामध्ये लागणाऱ्या लाईटिंग, कम्प्युटर, PC, नंतर कॅमेराज, त्यानंतर प्रिंटर, त्यानंतर आपल्या जे स्टुडिओमध्ये लागत असतं अम्ब्रेला, अशा भरपूर वस्तू लागतात त्याच्यामध्ये. तर साधारणतः एक सर्वसाधारणपैकी जर आपल्याला चालू करायचं म्हणलं, तर तुम्हाला मी त्याची माहिती तुम्हाला मी थोडीफार देईल. पुढील भागामध्ये त्याची माहिती तुम्हाला मी पूर्णपणे सांगेन. नमस्कार.